नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. अकॅडमीमध्ये म्हणजे भरपूर कॉल येत आहेत की बाबा ही सिंहावलोकन बॅच आम्हाला समजलेली नाही आहे आणि कंबाईनसाठी सर तुम्ही काही करणार आहे का याच्यामध्ये, तर ते सांगण्यासाठीच मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आता भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे, म्हणजे सिंहावलोकनची बॅच जॉईन केलेली आहे, पण त्यांनाच माहीत नाही ह्या बॅचमध्ये नेमकं काय आहे म्हणून किंवा कशासाठी आहे म्हणून. त्यामुळे मी काय करतोय, स्पेशल व्हिडिओ बनवतोय सिंहावलोकन आणि प्रहार बॅच जी कंबाईनसाठी असणार आहे. म्हणजे त्याबद्दल आपण शेवटी बोलू. प्रहार बॅचबद्दल पहिल्यांदा सिंहावलोकन, कारण पहिल्यांदा राज्यसेवा आहे, त्याच्यामुळे आपण प्रायोरिटी सध्या सिंहावलोकनला देऊ आणि त्यानंतर प्रहार बॅच कशा पद्धतीनं कंडक्ट होणार आहे आणि ती कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दल पण मी माहिती सांगेल. राज्यसेवेसाठी सिंहावलोकन बॅच हा आपला इनिशिएटिव्ह आहे, येत्या लक्षामध्ये, आणि दुसरा कंबाईनसाठी प्रहार हा आपला इनिशिएटिव्ह आहे. सिंहावलोकनबद्दल आपण बोलायला सुरुवात करूया. बघा, आता सिंहावलोकन ही बॅच 2024ची जी पूर्वपरीक्षा आहे, येत्या लक्षामध्ये, त्या 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी बनलेली आहे. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. लाईव्ह लेक्चर म्हणजे पहिला स्लॉट असणार आहे मॉर्निंग 8:30 ते 10:30, 2 तास तिथं एक विषय शिकवला जाणार आहे आणि अर्ध्या तासाच्या गॅप नंतर 11 ते 1 या दरम्यान म्हणजे संलग्न असणारा विषय त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे. असे 2 विषय डेली शिकवला जाणार आहे. 2-2 तासाचे ते लेक्चर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लेक्चर हायब्रिड नसणार आहे. हायब्रिड म्हणजे काय, भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की ऑफलाईनसाठी सुरू केलेलं आहे आणि तेच आपल्याला ऑनलाईन दाखवलं चाललेलं आहे. याच्यामध्ये काहीही होणार नाही. किंवा भरपूर लोकांना असे वाटू शकते की ह्यांनी ऑलरेडी शूट करून ठेवलेले लेक्चर आहे, येत्या लक्षात, आणि नंतर ते लाईव्ह दाखवले जातील बाबा. असंही काही होणार नाही आहे. म्हणजे इथं प्रत्येक शिक्षक त्याच्या वेळेमध्ये येऊन तुम्हाला तो टॉपिक किंवा तो दिलेला विषय त्या ठिकाणी शिकवणार आहे. 8:30 ते 10:30 एक विषय चालेल. तो कशा पद्धतीनं चालेल मी सांगतो तुम्हाला. आणि 11 ते 1, सागर सर याच्यामध्ये तुमचा रोल काय असणार आहे? मी स्वतः त्या ठिकाणी 11 ते 1 डेली त्या ठिकाणी शिकवायला येणार आहे. आणि 8:30 ते 10:30च्या दरम्यान माझी जी टीम आहे विदर्भ आय एसची, ती तुम्हाला त्या ठिकाणी एक विषय त्या ठिकाणी शिकवेल. जे मेन विषय आहे, फॉर एक्झाम्पल आधुनिक भारताचा इतिहास आहे, ज्याला वेटेज खूप जास्त आहे. त्यानंतर भूगोल हा विषय आहे, त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय आहे, अर्थशास्त्र हा विषय आहे, विज्ञान हा विषय आहे. हे जे महत्त्वाचे विषय असतात ते मी स्वतः कव्हर करणार आहे. आता काही विषय असे आहे जे खूप वास्ट आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिटी. पॉलिटी म्हणजे मला सर्व विषयांमध्ये पॉलिटी हा विषय सर्वात जास्त वास्ट वाटतो. मला माहीत नाही, खूप जणांना विज्ञान किंवा इतिहास पण वाटू शकतो, पण मला माहिती नाही. मला पॉलिटी हा सब्जेक्ट खूप वास्ट वाटतो. तर त्या ठिकाणी मी काय करणार आहे की 8:30ला येत्या लक्षामध्ये त्यातले काही टॉपिक, समजा कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे संवैधानिक आणि असंवैधानिक काही आपल्या इथं संस्था आहे, त्या संस्थांवरती लेक्चर मॉर्निंगला कव्हर करायला लावायचे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. मी सगळा सिनॅरिओ तुम्हाला सांगून देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे लेक्चर्स आहे मी जे तुम्हाला लाईव्ह घेणार आहेत 8:30 ते 10:30 आणि 11 ते 1 डेली चालणार आहे, इन्क्लुडिंग संडे. फक्त संडेचं असं आहे की 11 ते 1च्या दरम्यान आपली टेस्ट सिरीज पण लॉन्च होणार आहे. 21 जानेवारी किंवा 22 जानेवारीच्या तितक्यात ती टेस्ट सिरीज लॉन्च होईल. तर आपण रविवारी जे आपलं शेड्यूल असते, म्हणजे मॉर्निंगचं तर 8:30 ते 10:30 लेक्चर कंटिन्यू चालणार आहे, याच्यामध्ये रविवारी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. 8:30 ते 10:30 फक्त जे 11 ते 1 या दरम्यान जे करंट अफेअरचं लेक्चर होईल, म्हणजे नॉर्मली मी जे आहे शिकवताना सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातले 5 दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि शनिवारी आणि रविवारी माझा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये 11 ते 1च्या दरम्यान तुमचं चालू घडामोडीचे लेक्चर्स त्या ठिकाणी चालतील. मग आता रविवारचा प्रॉब्लेम आहे, रविवारी टेस्ट सिरीज द्यायची असते, तर फक्त त्या एका दिवशी चालू घडामोडीचं लेक्चर मॉर्निंगला होण्याऐवजी इव्हिनिंगला होईल. अदरवाईज तुमचा पूर्ण बाकीच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल की पूर्ण सोमवारपासून तर रविवारपर्यंत बाकी जो शेड्यूल आहे तो ॲज इट इज त्या ठिकाणी चालणार आहे. फक्त शनिवार आणि रविवारी तर 11 ते 1 मध्येच तुमचं चालू घडामोडी होईल. फक्त रविवारी मॉर्निंगला घेण्याऐवजी टेस्ट सिरीज असल्यामुळं आपण ते इव्हिनिंगला त्या ठिकाणी चालू घडामोडीचं लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. हां, एखाद्या वेळेस जर असं झालं की बाबा इंटरनेटचा प्रॉब्लेम आला, एखादा इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आला, तर अशा एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेसमध्ये एक्सेप्शनली एखादा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून, म्हणजे त्याच दिवशी रेकॉर्ड करून तुम्हाला तो व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल. आता जे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह घेतल्या जातात, येत्या लक्षामध्ये जे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह घेतल्या जातात तेच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिल्या जाईल. म्हणजे असे अनेक लोकांचे कॉल आलेत की ज्यांचं म्हणणं होतं, सर तुम्ही ज्या वेळेमध्ये शिकवताय, सागर सर स्पेशली 11 ते 1 त्याच वेळेत आमचं ऑफिस असते, किंवा भरपूर लोकांना कॉलेजमध्ये जायचं असते वगैरे वगैरे, किंवा त्यांचे कामं असतात दुसरे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की किंवा अनेक गृहिणी असतात त्यांना 8:30 ते 10:30चं लेक्चर बघता येत नाही. मग
मग त्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतो का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, तुम्ही दिवसभरामध्ये ते लेक्चर कधी पण पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता आणि दिलेल्या व्हॅलिडिटीमध्ये अनलिमिटेड टाइम पाहू शकता. सो ते पाहण्यावर, वॉच टाईमवर किंवा त्याच्या पिरियडवर कुठल्याही पद्धतीनं येत्या लक्षामध्ये बंधन नाही आहे. तुम्ही किती वेळा पाहू शकता ते लेक्चर. पण पॉसिबली माझा हा सल्ला राहील की त्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. खूपच नोकरी आहे किंवा कॉलेज आहे अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही नंतर कॉलेजवरून आल्यानंतर ते लेक्चर त्या वेळेत पाहू शकता. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. आता कोणकोणते मुद्दे कव्हर केले? पहिला, दुसरा, तिसरा, चौथाही मुद्दा आहे. त्याच्यानंतर पाचवाही मुद्दा कव्हर झालेला आहे. सहावा मुद्दा कव्हर झालेला आहे. आणि लाईव्ह लेक्चर चालू असताना लेक्चरच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. आता हा फॅक्टर आहे की बाबा लाईव्ह म्हणजे आता शेवटी जेव्हा 10 मिनिटं राहिलेले असतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना मी विचारेल. काही विद्यार्थ्यांना मी आता नॉर्मली तुम्ही म्हणजे त्याच्यात कम्युनिकेट करू शकता, मला विचारू शकता किंवा फॅकल्टीला पण त्यांच्या विषयाशी प्रॉब्लेम लगेच विचारू शकता किंवा तिथं कमेंट सेक्शनमध्ये पण, तिथं कमेंट सेक्शन असतो, तिथं पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता जर तुम्हाला थेट बोलायचं नाही माझ्याशी. मग आता असंच पहिलं लेक्चर जे आहे याचं हे 25, आता ही बॅच 25 डिसेंबरला लॉन्च झाली. आज त्याचं दुसरं लेक्चर होतं. 25 डिसेंबरच्या दिवशी जेव्हा मी सगळ्यांशी बोलत होतो म्हणजे शेवटच्या 10 मिनिटामध्ये, सो त्याच्यामध्ये पोरांची डिमांड अशी आली की सर आमच्यामध्ये तुमचं नाव जे आहे ते PYQ सॉल्विंगसाठी खूप जरा जास्त आहे, म्हणजे किंवा टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन, PYQ सॉल्विंग, सो याच्यासाठी जास्त आहे. सर तुम्ही काहीतरी करा आणि आमचे PYQचे सेशन घ्या. म्हणजे तो टॉपिक संपला की लगेच आयोगाने विचारलेले PYQ, त्यामध्ये जे नॉलेज तुम्ही दिलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं सुटतील, आणि नॉलेज जर नसेल आमच्याकडे त्या गोष्टीचं, म्हणजे दिलेला टॉपिक तुम्ही शिकवलेला आहे सो त्याच्या बाहेरचा क्वेश्चन आहे पण टॉपिकशी रिलेटेड आहे, येतं लक्षात. जसं आज क्वेश्चन आम्ही आज 26 डिसेंबरला आम्ही म्हणजे मी लगेच ती गोष्ट इम्प्लिमेंट केली. म्हणजे तुमच्याकडून मला ज्या ज्या चांगल्या गोष्टी मिळतात आणि अकॅडमीला त्या पॉसिबल आहे, मी माझी लगेच एक टीम म्हणजे कामी लावली. फक्त त्यांना असं म्हटलं की बाबा आता तुम्हाला जे शेवटचे मी 10 मिनिटं दिले होते तर आपण 5च मिनिटं त्या ठिकाणी तुमच्या पर्सनल प्रॉब्लेमला वेळ देऊ आणि मॅक्झिमम वेळ आपण काय करूया, म्हणजे आज मी माझ्या लेक्चर्सचा ड्युरेशन पण थोडासा वाढवला. म्हणजे एक तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये 2 तासाचं लेक्चर आहे. तुम्हाला कालचा ड्युरेशन हा थोडा कमी दिसेल, म्हणजे 1:47 1:48 मिनिटांपर्यंत मी घेतलेला आहे. आजचा ड्युरेशन 2 तासापेक्षा जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये मी जवळपास आज 20 एक PYQ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केले, जे सोपे होते. येतं लक्षामध्ये की प्लासीच्या लढाईनंतर म्हणजे मीर जाफर खालीलपैकी कोणत्या प्रांताचा त्या ठिकाणी नवाब बनला, अशी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर मग ते बंगालचा, त्याच्यात काही एक्सप्लेन, पण जे डिटेलमध्ये विचारलेले होते किंवा थोडे ऑड आहे, येतं लक्षात, किंवा मग ह्याला अप्रोच कसा करायचा, किंवा जोड्या लावामध्ये थोडेसे अवघड क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले होते पेपरमध्ये, ते कसे टॅकल केले पाहिजे. सो याच्याबद्दल पण मी विद्यार्थ्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली. म्हणजे सो आता हे डेली आपण करू, म्हणजे हे डेली करायचं आहे. म्हणजे लेक्चर संपलं की PYQ 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, सो त्याला पण वेळ देऊ म्हणजे आपण. सो असं समजून चला. सो हे कुठं तुम्हाला मी अश्युअर केलेलं नाही आहे याच्यामध्ये, पण मी माझ्या शिक्षकांच्या टीमला पण सांगितलेलं आहे की तुम्ही लेक्चर झाल्यानंतर कामाला लागून जा. पोरांना PYQ पाहिजे तर PYQ पण आपण ह्याच कोर्समध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. असो, पुढे जाऊया आपण. आता हे मी तुम्हाला सांगितलं हायब्रिड बॅच नसणार आहे, म्हणजे ऑफलाईनला शिकवताना मग ऑनलाईनला दिसेल, हा फॅक्टर नाही आहे त्याच्यामध्ये. बॅचचं शुल्क 6,000 रुपये असणार आहे, त्यामध्ये कुठल्याही इन्स्टॉलमेंटची तरतूद नाही आहे. आणि ह्या पॅकेजमध्ये CSATचा आपण समावेश केलेला नाही आहे. तुम्ही म्हणाल का? कारण एवढ्या कमी वेळामध्ये CSAT शिकवणं पॉसिबल नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, CSAT हा क्वालिफाईंग आहे. CSAT हा काय आहे? क्वालिफाईंग आहे. सो त्याच्यामुळं सिंहावलोकनमध्ये आपण CSAT हा विषय एक तर वेळेच्या अभावामुळं आणि क्वालिफाईंग असल्यामुळं, या 2 कारणामुळं आपण काय करतोय, घेत नाही आहे त्याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण. विद्यार्थ्यांना आता काही याच्यात काय करतोय आम्ही, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची वेळ येऊ नये किंवा अकॅडमीकडून काही देता येईल का म्हणून आम्ही काय करतो, हा सगळे आमचे जेवढे अकॅडमी पुस्तक बनवलेले आहे, फॉर एक्झाम्पल प्राचीन भारताच्या नोट्स आहे आमच्याकडे, मध्ययुगीन भारताच्या नोट्स आहेत, आधुनिक भारताच्या नोट्स आहे, येतं लक्षात. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे, आधुनिक महाराष्ट्राचा, जग व भारताचा भूगोल आहे. हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे बरं का, फार म्हणजे फार. तुम्ही वाचून एकदम म्हणाल की काय बनवलं सागर सर तुम्ही हे. पुढं महाराष्ट्राचा भूगोल आहे, येतं लक्षात. अर्थव्यवस्था व नियोजन आहे किंवा पंचायत राज आहे. हे जे आमच्याकडे अवेलेबल असणारं अभ्यास साहित्य आहे ते आम्ही तुम्हाला घरपोच पाठवू. सर कधीपासून मिळणार आहे आम्हाला हे? तर 5 जानेवारीपासून मिळायला सुरुवात होईल. त्याचं कारण असं आहे, जग व भारताचा भूगोल हे पुस्तक 2-3 दिवसात येणार आहे.
आणि आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक यायला 1-2 जानेवारीचा वेळ लागू शकतो, म्हणून मी सांगताना 5 जानेवारी सांगतोय. आणि आमच्याकडे जर लवकर आलं ते पुस्तक तर आम्ही लवकरच इथून डिस्पॅच करायला सुरुवात करू. 5 जानेवारी जरी म्हटलं आपण लमसम तरी 10 जानेवारीपर्यंत तुमच्या घरामध्ये अभ्यास साहित्य पोहोचलेलं राहील, प्रत्येकाच्या घरी अभ्यास साहित्य पोहोचलेलं राहील. म्हणजे जर तुम्ही लवकर ॲडमिशन घेतलेले आहे तर त्या पद्धतीने, नाही तर एखाद्या पोरांनी 10 जानेवारीला ॲडमिशन घेतली अभ्यास साहित्य नाही असं नाही. सो 10 जानेवारीला जर घेतली तर पुढचे 5 दिवस घरपोच अभ्यास साहित्य यायला तुम्हाला वेळ लागेल याच्यामध्ये. सो ही एक थोडीशी या बॅचची जमेची बाजू आहे. त्याच पॅकेजमध्ये तुम्हाला अभ्यास साहित्य पण मिळते आहे. पुढे जाऊया. प्रत्येक विषयाचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर प्रिंटेड आम्ही तुमच्या घरी पाठवणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची पण प्रॅक्टिस करता आली पाहिजे. पुढे जाऊया आपण. आता चालू घडामोडी असं आहे की ते आता प्रत्येक महिन्याला, आता त्याच्यानंतर थोडंसं यालाही वेळ लागेल वार्षिकी बनायला, तर आम्ही काय करतो, आमचे जे ग्रीन बुक असतात बघा प्रत्येक महिन्याचे, सो त्याची PDF तुम्हाला देऊन देतो, तुम्ही झेरॉक्स काढा त्याची. येतं लक्षात? फक्त याची हार्ड कॉपी आम्ही तुम्हाला घरपोच देत नाही आहे ग्रीन बुकची, त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला देतोय ज्याची तुम्ही झेरॉक्स काढू शकता. पुढे जाऊया. एखाद्या वेळेस असं होऊ शकते की एखादी फॅकल्टी आजारी आहे, गळा बसलेला आहे, वर्कलोड खूप असते ऑफलाईनचं ऑनलाईनचं, येतं लक्षात? सो असं जर एखाद्या केसमध्ये झालं तर त्याला लगेच, म्हणजे आपण लेक्चर वाया जाऊ देणार नाही किंवा फॅकल्टी आजारी आहे त्यामुळं 2 दिवस काही लेक्चर होणार नाही असं होणार नाही. त्यांचे टॉपिक, कारण आपल्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे, लिंक तुमची नाही तुटली पाहिजे. खूप जास्त मेहनत घ्यायची आहे 4 महिन्यामध्ये आपल्याला, तुम्हाला तर घ्यायची आहे, पण शिक्षकांची तेवढीच जबाबदारी आहे की तुमचं ओझं कसं हलकं करता येईल म्हणजे त्याच्यात. सो त्यासाठी आपण काय करतोय, गॅप न देता लगेच 1-2 टॉपिक आपण दुसऱ्या फॅकल्टीला हँडओव्हर करून त्याच्यानंतर जेव्हा ती येईल फॅकल्टी तेव्हा आपण तिला कंटिन्यू करू. म्हणजे पुढे जाऊया आपण. इंटरनेट कनेक्शनबद्दल मी बोललेलोच आहे तुमच्याशी. रेकॉर्डेड लेक्चर पाहायला कुठलीही मर्यादा नाही, ते पण आपण बोललेलो आहे, म्हणजे बाकीचे मुद्दे आपण बोललेलो आहे. आता बघा याच्यामध्ये मॉड्यूलमध्ये पहा, तुम्ही पाहू शकता मी स्वतः आधुनिक भारताचा इतिहास त्यामध्ये कव्हर करतोय. आधुनिक भारताचा इतिहास कुठून सुरू केला आपण? नॉर्मली 1857 पासून ट्रेंड असतो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास घेण्याचा, आपण तिथून नाही. मुघल सत्तेचं पतन, त्यामध्ये लॅटर मुघल्स, उत्तरकालीन मुघल्स, तिथून सुरू केलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये, म्हणजे पहिलं लेक्चर जे झालं त्याच्यामध्ये मुघल सत्तेचे पतन आणि भारतात युरोपीय सत्तेची स्थापना, हे 2 टॉपिक एका लेक्चरमध्ये झाले आपले. त्यानंतर अँग्लो फ्रेंच युद्ध, येत्या लक्षामध्ये प्लासी व बक्सारचे युद्ध, त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आणि PYQ. आता त्याच्यामध्ये एक आणखी PYQ. सो हे 3 आणि 4 नंबरचा जो फॅक्टर आहे तुमचा, हा आजच्या लेक्चरमध्ये झाला. उद्याच्या लेक्चरमध्ये आता उद्या जे होईल आपलं लाईव्ह लेक्चर, त्यामध्ये लॉर्ड वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, अँग्लो म्हैसूर वॉर, लॉर्ड वेलस्ली आणि त्याचे तैनाती फौजेचे, म्हणजे 5, 6, 7 हे 3 टॉपिक होऊन जाईल. प्लस त्याच्यामध्ये जे PYQ आपण घेणार आहे ते तर आपण ते कंटिन्यू राहील. म्हणजे त्यानंतर रेग्युलेटिंग ॲक्ट मधामधात घेऊ आपण, जरी इथे एकत्र दिलेले आहे तरी रेग्युलेटिंग ॲक्ट जर एकदाच घेतले तर ते प्रेशर येऊ शकते, म्हणून 2-2 रेग्युलेटिंग ॲक्ट आपण कव्हर करत चालणार आहे. सो मस्तपैकी नियोजन पद्धतीनं व्यवस्थित जाणार आहे. मी स्वतः प्रचंड उत्साही या बाबतीमध्ये, आणि शिकवताना पण मला एकदम भारी वाटते आहे. कारण काय आहे की म्हणजे ते इतिहास झालं किंवा भूगोल झालं असं मुखद्गत असते आणि पटापट आणि मी लिहून देतो, आणि त्यातल्या त्यात जे स्लाईड मी लिहून देतोय फळ्यावरती, PPT वापरत नाही आहे कुठल्याही पद्धतीनं, मी फळ्यावरती डायरेक्ट सगळं डोक्यामध्येच आहे, डायरेक्ट लिहून देत असतो फळ्यावरती, येतं लक्षामध्ये. सो फळ्यावरती जे लिहून देतो, आज त्याच्या 10 स्लाईड तयार झाल्या होत्या लिहून दिल्याच्या, त्या सगळ्या स्लाईड क्लम केल्या, त्या देखील तुम्हाला अवेलेबल करून देतो. म्हणजे ज्याला काय शिकलो आपण पूर्ण लेक्चरमध्ये, सो मला जर पाहायचं असेल तर तुम्ही त्या 10 स्लाईड ज्या माझ्या हँड रिटन आहेत इथं लिहिलेल्या बोर्डवरती, सो त्या तुम्हाला लगेच प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्ही ते ओव्हरलुक पण करू शकता, जे महत्त्वाचे मुद्दे मी त्याच्यावरती लिहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल अँग्लो फ्रेंच वॉरमध्ये तह फार महत्त्वाचे आहे की पहिला अँग्लो फ्रेंच वॉर कोणत्या तहाने कन्क्लूड झाले, तर तो एक्सला शाफेलचा तह आहे. दुसरा अँग्लो फ्रेंच वॉर कशाने कन्क्लूड झालं तर त्याच्यामध्ये पॉंडिचेरीचा तह महत्त्वाचा आहे. तिसरं जे आहे ते कोणत्या तहाने, तर पॅरिसच्या तहाने. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात कोणतं युद्ध महत्त्वाचं होतं येतं लक्षात, सेंट टोमीची लढाई काय होती, सेकंड याच्यामध्ये आर्काटचा वेढा काय होता, आणि तिसऱ्या अँग्लो फ्रेंच वॉरमध्ये वॉन्दिवॉसची लढाई काय होती. मग ते मी फळ्यावर बाकायदा लिहिलेला आहे. सो मग ते लिहिलेला जो भाग आहे तो तुम्ही रिवाईज जरी करून घेतला, एवढं शिकवलं, आणि PYQ तो आता मीच कव्हर करून देतोय. म्हणजे जवळपास तर गोष्ट अशी आहे की आता एक पॉईंट माझा असा होता पोरांना की बाबा तुम्ही स्वतः हे लेक्चर ऐका, त्याचं प्रिपरेशन करा येतं लक्षामध्ये, आणि PYQ सोडवा. तर आता PYQ पण क्लासमध्येच कव्हर करून दिल्या चाललेले आहेत. मला असं वाटतं की दिवसभरामध्ये थोडंसं CSATचा अभ्यास म्हणा, त्याला वेळ देऊ शकता तुम्ही आत्तापासून,
आणि बाकीचे जे टेस्ट सिरीज लॉन्च होतात, माझं म्हणणं आहे आता तुम्ही जास्तीत जास्त वेळ क्वेश्चन सॉल्विंगला देऊ शकता, कारण रिव्हिजन तुमची आणि नॉलेज तुम्हाला ह्या बॅचमधून त्या ठिकाणी मिळते. आता मी जर 11 ते 1 मध्ये शिकवतोय, तर इथं आदित्य सर शिकवतायत तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. तो सकाळी 8:30 ते 10:30च्या दरम्यान शिकवला जाणार. त्यानंतर आता भारताचा इतिहास महत्त्वाचा आहे म्हणून महाराष्ट्राचा आपण स्किप करतो असं होणार नाही. मी भारत प्लस महाराष्ट्र मी स्वतः कव्हर करतोय. समाज सुधारकांचा पोर्शन आपण त्या ठिकाणी पवन सरांना दिलेला आहे. पवन सर त्या ठिकाणी ह्याचा पोर्शन कव्हर करणार आहे समाज सुधारकांचा. मी तर समाज सुधारकांची लिस्ट पण दिलेली आहे. हे सगळे समाज सुधारक त्या ठिकाणी शिकवल्या जातील. 2-4 जास्त शिकवल्या जातील, कमी नाही. म्हणजे पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर जग आणि भारताचा भूगोल फेब्रुवारी महिन्यात, बरोबर 1-1 महिन्याचा पॅच घेतलेला आपण. 1 महिन्यात इतिहास, 1 महिन्यात भूगोल. भारत आणि जगाचा भूगोल जेव्हा डिस्कशन चालू राहील, भारत आणि जगाच्या भूगोलचं जेव्हा डिस्कशन चालू राहील, सोबत सोबत पर्यावरण तुमचं होऊन जाईल 8:30 ते 10:30च्या बॅचमध्ये. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल पण होऊन जाईल 8:30 ते 10:30च्या बॅचमध्ये पॅरलली. आणि त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे 2 विषय देखील आपले निपटणार आहे त्या 8:30 ते 10:30च्या बॅचमध्ये. पुढे जाऊया आपण. राज्यशास्त्र माझ्यासाठी मी म्हटलं थोडा व्हास्ट आहे. मी स्वतः मार्च महिना सुरू झाल्यानंतर आपलं राज्यशास्त्र सुरू होणार आहे. राज्यशास्त्र सुरू असताना आपण सोबत सोबत याच्यामध्ये राज्यशास्त्रातला काही पोर्शन एक 8-10 दिवसाचा हा 8:30 ते 10:30च्या दरम्यान आपण कव्हर करून घेऊ. आणि परत 8:30 ते 10:30च्या लेक्चरमध्ये आपण पंचायत राज पण कव्हर करून घेणार आहे. आलं लक्षामध्ये. शेवटी अर्थशास्त्र आणि मॉर्निंगच्या बॅचमध्ये विज्ञान. सो अशा पद्धतीनं आपला काय चालणार आहे, शेड्यूल मॉड्यूल त्या ठिकाणी चालणार आहे. आलं लक्षामध्ये. सो ही माहिती होती पूर्णपणे सिंहावलोकन. मी सगळी माहिती सांगितलेली आहे. आता थोडंसं आपण प्रहार बॅचबद्दल बोलू. येतं लक्षामध्ये. जाता जाता आपल्याला प्रहारबद्दल हे करंट अफेअर्सचं आहे. करंट अफेअर्सचे लेक्चर दर शनिवारी आणि रविवारी होत जाईल. शनिवार आणि रविवारी म्हणजे शनिवारी 11 ते 1 माझ्या वेळेमध्ये आणि शनिवार रविवारी मी शिकवणार नाही. मग सर शनिवार रविवारी सागर सर तुम्ही काय करणार, तर मी त्या वेळेमध्ये टेस्ट सिरीजचे एक्सप्लेनेशन घेईल. म्हणजे जे टेस्ट सिरीज घेतल्या जाणार आहे अकॅडमीतर्फे तो एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. बरोबर, प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली. सो तिथं पण माझ्यावरती वर्कलोड राहील. जर मला शनिवार आणि रविवार फ्री भेटत आहे तर मग मी टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये व्यवस्थित घेऊ शकतो. मग माझ्या वेळेमध्ये मग त्यामध्ये सुट्टी मिळेल का मग आम्हाला सिंहावलोकनला, तर बिलकुल नाही. त्या वेळेमध्ये आपण चालू घडामोडी, कारण चालू घडामोडीलाही तेवढं महत्त्व आहे. सो शनिवार रविवारी आपण चालू घडामोडी 16 महिन्याच्या त्या ठिकाणी कव्हर करून दिल्या जाणार आहे तुम्हाला. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया. आता प्रहार बॅच कशासाठी आहे, सो प्रहार बॅच कंबाईनवाल्यांसाठी आहे. कंबाईनची एक्झाम 6 महिन्यानंतर आहे. सो त्यामुळं आणखी व्यवस्थित पद्धतीनं आपण प्रहार बॅच त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत, ज्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास मी स्वतः घेणार आहे, भारताचा भूगोल मी घेणार आहे, महाराष्ट्राचा पवन सर घेणार आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान यासारखे विषय परत एकदा तिथं देखील मी राहणार आहे. जे महत्त्वाचे विषय आहे ते मीच कव्हर करणार आहे. आणि तिथं देखील आपण काय करू, आता तुम्ही म्हणाल, आता भरपूर जणांना असं वाटू शकते सर मग तुम्ही असं करणार आहात का की जे सिंहावलोकन आणि प्रहार बॅचमध्ये कॉमन आहेत ते विषय तुम्ही म्हणजे तिकडचे तिकडे दाखवाल का, असं होणार नाही. प्रहारचा टायमिंग टोटली डिफरंट असणार आहे. येतं लक्षामध्ये. सो जसं सिंहावलोकनचा मॉर्निंगचा शेड्यूल आहे, प्रहारचा इव्हिनिंगचा असणार आहे. इव्हिनिंगचा कसा 4 ते 6 एक बॅच चालेल, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवेल. 4 ते 6 मीच तुम्हाला शिकवेल आणि 6:30 ते 8:30 फॅकल्टी तुम्हाला शिकवेल. म्हणजे जसं भारताचा मी शिकवतोय तर मग महाराष्ट्राचा पवन सर तुम्हाला शिकवतील. मी जर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास शिकवतोय तर पवन सर तुम्हाला समाज सुधारक शिकवतील. सो हे अशा पद्धतीनं. पॉलिटी जर मी शिकवतोय तर पंचायत राज पवन सर तुम्हाला शिकवतील. परत काही असंवैधानिक बॉडीज ज्या असतात, महत्त्वाच्या संस्था, ते पवन सर घेतील. सो अशा पद्धतीनं आपण चालणार आहोत. आता या बॅचची फीस किती असणार आहे, या बॅचची फीस देखील 6,000 रुपये असणार आहे. तुम्ही म्हणाल सर सिंहावलोकनला पण तुम्ही 6,000 आणि प्रहार बॅचला पण 6,000. तर लक्षात घ्या, प्रहार बॅचमध्ये एक गोष्ट ॲड आहे जी तुम्हाला सिंहावलोकनमध्ये नाही आहे. ती कोणती गोष्ट आहे, सो ती आहे मॅथ्स आणि रिझनिंग, जे खूप वास्ट आहे. येतं लक्षामध्ये. सो मॅथ्स आणि रिझनिंगला महत्त्व खूप जास्त आहे, म्हणून प्रहार बॅचमध्ये तिकडे सीसॅट घेत नाही आहे आपण, पण प्रहार बॅचमध्ये मात्र आपण सीसॅट त्या ठिकाणी कव्हर करतोय. सो प्रहार बॅचमध्ये सीसॅट सहित सगळे जे 7 विषय तुमच्या प्रिलिम्सला आहे ते पूर्ण टीम मार्फत आमच्या, येतं लक्षामध्ये, सो तुम्हाला त्यामध्ये शिकवल्या जाणार आहे.
आलं लक्षामध्ये? प्रहार बॅचमध्ये देखील तुम्हाला जे अभ्यास साहित्य आहे अकॅडमीकडे ते अभ्यास साहित्य तुम्हाला घरपोच दिल्या जाईल. इथं देखील तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता. येतं लक्षात? जसं मी तुम्हाला मोर ऑर लेस सिंहावलोकनमध्ये सांगितलेलं आहे तेच सगळं तुम्हाला प्रहार बॅचच्या बाबतीत आहे. सिंहावलोकन 25 डिसेंबरला जॉईन झाली, तुम्ही कधीही जॉईन करू शकता. त्याच्यात मला एकाने ऑप्शन दिला होता की सर स्लॉट पाडा, म्हणजे पहिल्या स्लॉटमध्ये एवढ्याच ॲडमिशन आपण घेऊ, दुसऱ्या स्लॉटमध्ये तेवढ्या ॲडमिशन घेऊ. त्याच्यावर तर मी तसा काही विचार केलेला नाही या स्लॉटचा वगैरे वगैरे. सो जेवढे विद्यार्थी येतात तेवढे आपण घेत चालू. फक्त आता ते प्रश्नांना प्राधान्य देणे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर असतो. जेव्हा वाटेल आम्हाला किंवा खूप जास्त होत आहे सो त्यावेळेस आपण तेव्हा ॲडमिशन त्याला ब्लॉक लावून टाकू किंवा क्लोज करून टाकू. प्रहार बॅचच्या बाबतीमध्ये ही 1 जानेवारीपासून त्या ठिकाणी सुरू होईल. येतं लक्षात? सो 1 जानेवारीपासून त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी दिसणं सुरू होऊन जाईल. माझी अशी इच्छा आहे, शांततेचा काळ आहे, ॲड पडल्यानंतर पोरं धावपळ करतात. येतं लक्षामध्ये? सो तसं न करता जर आत्तापासून शांततेच्या काळापासून जर व्यवस्थित आपण प्लॅनिंग करून प्रिपरेशन केलं तर फायनली आपल्याला आपलं ध्येय गाठायला त्या ठिकाणी मदत होईल. सो आमच्याकडून जे करू शकलो ॲज अ अकॅडमी म्हणून सो ते नक्की करतो आहे प्रहार बॅचच्या माध्यमातून आणि सिंहावलोकन बॅचच्या माध्यमातून. इतपर तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील येतं लक्षात? सो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आमच्या या इनिशिएटिव्हबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद.